मान्सून पावसाची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। पहिल्या पेरणीचा मान्सून पाऊस कसा असेल याचा अंदाज लावणाऱ्या सर्व लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। मान्सून पावसाबद्दल एक धक्कादायक नवीन वेळापत्रक आता आज समोर आलं आहे। मान्सून पावसाच्या तारखा कधी जाहीर होणार याची आतुरतेने वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वात मोठा या ठिकाणी धक्का बसलेला आहे। प्रत्येक जण बोलत होतं की 2026चा पावसाळा धोका देणार, दुष्काळ पडणार, अशा प्रकारच्या बातम्या पसरलेल्या होत्या। अखेर जी चिंता लागली होती तेच या ठिकाणी घडत असल्याचं पाहायला मिळतंय। वातावरण पूर्णपणे दुष्काळ सदृश परिस्थिती झाल्याचं सध्याला वातावरणामध्ये तुम्ही सुद्धा पाहत आहात। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून 2026च्या पावसाबद्दल एक धक्का देणारं आणि चिंता करायला लावणारं वेळापत्रक या ठिकाणी आता समोर आलं आहे। तेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता समजावून सांगणार आहे। मागच्या एप्रिल महिन्यामध्ये पाऊस एक झलक दाखवून मोठमोठ्या गारा पाडून मोठा पाऊस पडून शेतकरी बांधवांचं नुकसान करून अचानक गायब झाल्याचं आता पाहायला मिळालं। सगळीकडे आता बघायला गेलं तर इतकं कडक उन्हाळा पडू लागलाय की लोकांना घामाघूम झालेला आहे आणि आता लोकांना शेतकऱ्यांना दुष्काळ पडल्याची चिन्ह सध्यालाच आता स्पष्टपणे जाणू लागली आहेत। त्यातच आज एक अधिकृतपणे मान्सून 2026च्या पावसाळ्याबद्दल एक नवीन वेळापत्रक त्या ठिकाणी जाहीर झाले। या वेळापत्रकामध्ये पहिल्या पेरणीचा पाऊस कसा असेल, कोणत्या तारखेला पहिली पेरणी होईल, तारीख या ठिकाणी आता जाहीर करण्यात आल्या। आतापर्यंत तुम्ही मान्सूनच्या ज्या काही तारखा ऐकल्या, वेळापत्रक ऐकलेलं आहे त्या पूर्णपणे खोट्या ठरल्या आहेत। अखेर अधिकृतपणे हवामान खात्याकडून मान्सूनच्या खऱ्या तारखा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेत। सर्वात धक्कादायक बातमी म्हणजे पहिल्या पेरणीचा पाऊस या ठिकाणी कधी होणार, मान्सून पाऊस वेळेवर पडणार का याची जी चिंता लागली होती तर या ठिकाणी अजून चिंतेमध्ये भर पडत असल्याचं आता पाहायला मिळतंय। यामध्ये पहिल्या पेरणीचा पाऊस कधी होणार, बाजरी पीक तुमचं या ठिकाणी पहिल्या पेरणीला पेरायचं असेल तर काय परिस्थिती असणार, मका पिकाची काय परिस्थिती असणार, कापूस पीक, सोयाबीन तसेच भुईमुगाच्या शेंगा असतील, तुरी असेल, मटकी असेल किंवा इतर कोणतेही पीक असेल तर पहिल्या पिकाची पेरणी तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकं कोणत्या तारखेला सुरू करायची, वेळापत्रक मान्सूनच्या पावसाबद्दल काय जाहीर करण्यात आले, पहिल्यांदाच जाहीर झाले। मान्सून पावसाच्या अधिकृत तारखा वेळापत्रक या ठिकाणी कोणतं जाहीर झाले त्यामुळे असं या ठिकाणी सांगण्यात आले की राज्यातल्या महत्त्वाच्या 20 ते 22 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता पहिली पेरणी आपण जून महिन्यात करतो। तुम्हाला पण माहित आहे जून महिन्यात पण या 22 जिल्ह्यामध्ये पाऊस नसणार, जुलैमध्ये पण नसणार आणि ऑगस्टमध्ये पण नसणार, म्हणजे 3 महिन्यांसाठी पाऊस या ठिकाणी आता पडणार नसल्याचं या 22 जिल्ह्यांसाठी सांगण्यात आलंय। त्यामुळे शेतकऱ्यांवर आता या ठिकाणी मोठं संकट असल्याचं पाहायला मिळतंय। पावसाच्या पहिल्या पिकावर या ठिकाणी पेरणी करणाऱ्या म्हणजे अनेक जण काय करतात, त्या ठिकाणी पाऊस पडल्यानंतरच पावसाच्या पिकावर पेरणी करतात। 90% शेतकरी असे आहेत, त्यांच्यासाठी चिंता करायला लावणारी बातमी या ठिकाणी आता आपण समजू शकतो। तुम्ही पहिला पाऊस कधी पडेल आणि नेमकं तुमचं पीक कोणत्या तारखेपर्यंत पेरता येईल याबद्दल जर आता विचार करत असाल तर 2026च्या पावसाळ्याच्या मान्सूनची तारीख आता जाहीर करण्यात आल्या। प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी मान्सून पाऊस कधी पडेल या ठिकाणी आता सांगण्यात आलंय। शेतकऱ्यांची पहिली पिकं या ठिकाणी पेरली तर व्यवस्थित होईल, कारण पहिली पिकं जर वेळेवर नाही पेरली तर दुसऱ्या पिकासाठी या ठिकाणी आता मोठं आता त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो। आता कालपर्यंत ज्या अफवा या ठिकाणी पसरल्या होत्या, खोट्या बातम्या पसरल्या होत्या, कोणी म्हणतो दुष्काळ पडणार, कोणी म्हणतो मोठा पाऊस पडणार, परंतु आज जी मान्सून पावसाबद्दल अधिकृत तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या ती पाहून हवामान विभागाच्या सर्व या ठिकाणी जे अंदाज सांगतात त्यांच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकल्या। त्यामुळे जी चिंता तुम्हाला लागली होती, जी काय तुमच्या मनामध्ये मान्सूनच्या पावसाबद्दल भीती होती, तीच या ठिकाणी चिंता वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। 2 मिनिटे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे काय काय या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यात परिस्थिती असणार आहे याची माहिती सांगणार आहे। मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात किती टक्के असणार आहे याची टक्केवारी देखील जिल्ह्यानुसार तुम्हाला अधिकृत रूपाने या ठिकाणी आता जाहीर झाल्या। कालपर्यंत दुष्काळ पडणार, एल निनो येणार अशा प्रकारच्या बातम्यांना जोर धरला होता, परंतु आज सगळं चित्र या ठिकाणी स्पष्ट झालंय। कोणत्या तारखेला पहिल्या पेरण्या सुरुवात होईल, कोणत्या तारखेला खरा मान्सूनचं आगमन महाराष्ट्रात होईल, केरळात मान्सून कधी दाखल होईल, मुंबईच्या अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर मान्सून या ठिकाणी किती या ठिकाणी कोणत्या तारखेला दाखल होईल, या ठिकाणी किती टक्के पाऊस यावर्षी पडणार आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती कशी असणार आहे,
कोणत्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ राहणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये भयानक पाऊस होणार, कोणत्या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार, कोणत्या जिल्ह्यात अजिबात पाऊसच पडणार नाही, कोणत्या 20 ते 22 जिल्ह्यात जून जुलै ऑगस्ट पहिल्या पेरणीसाठी पाऊस लांबवणीवर पडणार संदर्भात सहित एक अधिकृत रिपोर्ट या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। मागचे सगळे अंदाज खोटे ठरलेत, जेव्हा खरा आता मान्सूनचा अधिकृत अंदाज या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे। या अंदाजावरून तुम्ही तुमच्या शेतातली कामे आता कशा प्रकारे करायची, पहिल्या पेरणीचं नियोजन या ठिकाणी कशा प्रकारे करायचं याची सुद्धा माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगण्यात आली आहे। त्यामुळे फक्त 2 मिनिटे आता मोबाईल आता धरून वेळ त्या ठिकाणी आता देऊन लक्षपूर्वक बघा। जर तुम्ही 2026च्या पावसाबद्दल आता अंदाज लावत असाल आणि जर चिंतेमध्ये तुम्ही अडकला असाल तर तुमच्यासाठी ही बातमी या ठिकाणी खूपच माहिती देऊन जाणार आहे। महाराष्ट्रात आता वेळेवर जर पाऊस पडला तरच पहिलं पीक जोमाने वाढतं। जर करता पहिल्या पिकाला या ठिकाणी लेट झाला तर दुसरं पीक देखील आता या ठिकाणी लवकर येत नाही। तुम्हाला पण या ठिकाणी चांगलंच माहिती आहे। बीड जिल्हा असेल, त्या ठिकाणी जालना जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, तर अशा जिल्ह्यामध्ये 3 प्रकारची पिके पावसाळ्याच्या जीवावर काढली जातात। परंतु यावेळेचा पाऊस या ठिकाणी खूप आता धक्का देणार असणार आहे। अवघ्या महाराष्ट्रामध्ये एक डोकेदुखीचं वातावरण तयार झाल्याचं पाहायला मिळतंय। वातावरणामध्ये तुम्ही सध्याला सुद्धा बघू शकता कशा प्रकारे या ठिकाणी आता दुष्काळ पडतोय की काय, अशी परिस्थिती वातावरणामध्ये तयार झाल्या। मागच्या वर्षी अशा प्रकारचं अजिबात ऊन नव्हतं, परंतु यावेळी 45 ते 48 डिग्री पर्यंत तापमान या ठिकाणी वाढलेलं आहे आणि हाच एक त्या ठिकाणी ट्रेलर पुढे दुष्काळ पडतोय की काय अशा प्रकारची परिस्थिती आता होते की काय असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। आता समुद्रामध्ये जशा प्रकारे एप्रिल मे महिन्यामध्ये समुद्रातील पाणी या ठिकाणी गरम होत असतं, मागच्या वर्षी या ठिकाणी काय होत होतं, गार होतं, परंतु यावर्षी पाऊस या ठिकाणी आता लांबवणीवर पडणार याचा अंदाज कशावरून ठरवण्यात आला तर समुद्रातील मध्यभागामध्ये पाणी गरम होऊ लागले, त्यानुसारच या ठिकाणी पावसाचा त्या ठिकाणी जून जुलै ऑगस्ट या मान्सूनचा पावसाबद्दल अंदाज आता लावण्यात आलाय। अखेर मान्सून पावसाच्या तारखा जाहीर झाल्या। 22 जिल्हे आहेत, या जिल्ह्यामध्ये जून जुलै ऑगस्ट 3 महिन्यांसाठी पाऊस लांबवणीवर पडणार। पहिल्या पिकांना मोठा धक्का या 22 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी बसणार। त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये जी काय भीती होती की पाऊस लेट येणार या ठिकाणी असं कानावर पडत होतं, ती या ठिकाणी आता समोर आल्याचं पाहायला मिळतंय। सगळ्यात पहिल्यांदा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मग नेमकं पाऊस यावर्षी कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठा होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये एकदम कमी स्वरूपाचा पाऊस होणार आहे, पहिला पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पहिल्यांदा येणार आहे, मान्सून पावसाची सुरुवात कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा होणार आहे, तुमच्या शेती पिकाची पहिली पेरणी कोणत्या तारखेपासून होणार आहे, पहिलं पीक कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जोमात या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सध्याला जर वातावरण बघितलं तर पूर्णपणे दुष्काळ सदृश परिस्थिती या ठिकाणी होते की काय, समोर तुम्ही बाहेर जाऊन वातावरण बघू शकता, एकदम या ठिकाणी कडक ऊन आणि घामाघूम होण्यासारखं वातावरण तयार झालंय। आणि असाच जरी या ठिकाणी ऊन पडत राहिलं तर नेमकं काय होणार, कारण तुम्हाला माहित आहे तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये यावेळी गारा भरपूर पडलेत आणि ज्यावेळी आता एप्रिल मे मध्ये गारा या ठिकाणी पडत असतात त्यावेळी हमखास या ठिकाणी पुढे पाऊस लांबवणीवर पडत असतो। असं मागच्या या ठिकाणी 25 वर्षाचा इतिहास आहे। ज्यावेळी आता उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी एप्रिल मे मध्ये गारांचा पाऊस पडतो त्यावेळी हमखास या ठिकाणी आता पुढचा या ठिकाणी मान्सूनचा पाऊस लांबवणीवर पडत असतो असं या ठिकाणी तज्ञांचं म्हणणं आहे। मग आता तुम्हाला पण माहिती आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा आपण जाणून घेतोय जेव्हा समुद्राच्या पाण्याचं तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढते तेव्हा मान्सूनचे वारे ते पाणी कुमकुवत करत असतं आणि पाऊस अचानक त्या ठिकाणी आता गायब होत असतो। याच कारणामुळे क्लायमेट काय म्हणतोय की यावर्षी पाऊस सरासरीच्या फक्त 94% पडणार। लक्षात ठेवा 2025 या मागच्या वर्षाचा पावसाचा विचार केला तर 106% पाऊस या ठिकाणी होता, परंतु यावेळी 12% पाऊस कमी आहे। 12% पाऊस म्हणजे या ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आल्या। मग आता दुष्काळ पडणार म्हणल्यावर पेरण्या वाया जाणार का याचं रहस्य यामध्ये दबलंय। जून जुलै ऑगस्ट या 3 महिन्यांच्या आकडेवारीत शेतकरी बांधवांनो यंदाच्या पावसाळ्याचा खेळ एखाद्या वळणावळणाच्या रस्त्यासारखा होणार आहे, जिथे सुरुवातीला रस्ता सपाट आणि पुढं सोपा वाटतो पण पुढे मोठ्या धोक्याची खिंड या ठिकाणी असल्याचं तुम्हाला यावर्षी पाहायला मिळणार आहे। असे 22 जिल्हे जाहीर झालेत ज्यामध्ये जून जुलै ऑगस्ट 3 महिन्यांसाठी पहिल्या पेरणीसाठी सर्वात मोठा पाऊस या ठिकाणी धोका देणार असल्याचे सांगण्यात आले। तुमच्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती राहणार आहे अगदी 2 मिनिटांचा वेळ काढून महत्त्वाचा वेळ काढून तुम्ही आता या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एल निनो काय असतो, एल निनो या ठिकाणी कशामुळे तयार होतो आणि त्यामुळे पहिल्या पिकाला पाऊस यामुळे आता लेट का होतो याची माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 ते 5 जूनच्या दरम्यान
पाऊस केरळमध्ये या ठिकाणी मान्सून तुम्हाला धडकेल. 10 ते 15 जून पर्यंत कोकणची माती भिजवून आपल्या महाराष्ट्राच्या तुमच्या जिल्ह्यामध्ये थाटामाटात आता शिरकाव करेल. जूनमध्ये पाऊस ठीकठाक राहील. त्यामुळे पेरण्यांची उगच घाई करून आपलं वेळेवर आपलं महागाईचं बी जमिनीत टाकून या ठिकाणी तुम्ही जर शकला तर तुम्ही फसाल. या ठिकाणी लक्षात ठेवा. जुलै महिन्यात तर पावसाचा या ठिकाणी राजा ठरेल, जोरदार पडेल असा अंदाज सांगण्यात आलाय. काळे काळे ढग तयार होतील. इतका पाऊस त्या ठिकाणी जुलै आता मध्ये बरसेल की तुम्हाला घरातून बाहेर पडणं मुश्किल होईल. असं जुलैमध्ये पाऊस या ठिकाणी पडेल. 2 फुटापर्यंत जमावून हिरवीगार शेतं तुम्हाला डोळ्यांना पाहायला भेटेल. आता मेघगर्जना इथेच मारली गेली आहे. लक्षात ठेवा, जुलैपर्यंत सगळे या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला दिसेल. पण खरा धोका ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आहे, ज्यावेळी आता तुमचं या ठिकाणी कणीस आता पिकांचं बाहेर पडेल. म्हणजेच तुमच्या कमरे इतकं छाती इतकं पीक या ठिकाणी वाढलेलं असेल. त्यावेळी पाऊस नेमका दडी मारणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. जुलैमध्ये शांत बसलेला एल निनो ऑगस्टमध्ये सक्रिय होऊन थेट पावसाची प्रतीक्षा या ठिकाणी करावी लागेल. वाट पावसाची अडवून धरण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. त्यामुळे जो काय परिणाम मोठा आहे तर तो जुलैमध्ये मोठा पावसाचा खंड शेवटला पडण्याची अशी शक्यता वर्तवण्यात आल्या. म्हणजेच पाऊस महिनाभर या ठिकाणी जुलैनंतर गायब सुद्धा होऊ शकतो असं यामध्ये सांगण्यात आलंय. त्यामुळे आता गुडघाभर असलेलं जे काय तुमचं आता पीक असेल, छाती इतकं गुडघ्या इतकं वाढलेलं असेल, त्यामुळे कोरडं पीक या ठिकाणी वाया जाण्याची शक्यता आहे. कोणत्या 22 जिल्ह्यामध्ये हा धोका आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता आहे, याची यादी तुम्हाला पुढे लगेच सांगणार आहे. त्यामुळे 2 मिनिटे लक्ष देऊन बसा. घाबरून जाण्यापेक्षा आपण तयारी कशी करायची याची सुद्धा तुम्हाला सूचना सांगणार आहे. आपल्यासाठी सर्वात मोठा धोका असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. अचानक पाऊस काय या ठिकाणी बंद होईल आणि पाऊस बंद झाला तर नेमकं कधीपासून सुरुवात होईल, शेती पिकाची काळजी यामध्ये कशी घ्यायची आहे हे सुद्धा सांगण्यात आलंय. बघा, यामध्ये विशेषतः विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र यामध्ये पिके जोमाने असताना पावसाची ओढ लागल्यामुळे काळीज धस होऊ शकतं. यामध्ये आयोडीन नावाची एक निसर्गाची यंत्रणा आपल्याला या ठिकाणी दैवी शक्ती असल्याचं वाचवू शकते. जर ही प्रणाली पॉझिटिव्ह राहिली तर एल निनोला शिंगावर घेईल आणि ऑगस्टमध्ये आता हे संकट त्या ठिकाणी बाहेर काढून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु आता कोणत्या जिल्ह्यामध्ये धोका देण्याची शक्यता आहे, इथून पुढचे 2 मिनिटे लक्ष देऊन बघा. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं कोकणातील शेतकऱ्यांसाठी अर्जंट सूचना आहे. ती म्हणजे मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मुसळधार पावसाचे या ठिकाणी दिवस असतील. घाटमाता ओलांडून मध्य महाराष्ट्रात आलात की पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, सांगलीचा या ठिकाणी थोडाफार भाग आणि कोल्हापूरचे चित्र या ठिकाणी आता दाखवत असल्याचं पाहायला मिळतंय. यामधील शेतकऱ्यांनी विशेषतः आता त्यांच्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यायची आहे. पाणी यावर्षी थोडं जपून वापरायचं आहे, कारण आता दुष्काळ सदृश परिस्थिती सध्यालाच वातावरणामध्ये जाणवू लागल्या. त्यातच तुम्ही काटकसर पाण्याची जर नाही केली तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. सोलापूर त्या ठिकाणी अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांनी आता सुरुवातीला पाऊस चांगला आहे म्हणून हवेत जाऊ नका. ऑगस्टमध्ये या ठिकाणी पावसाचं नियोजन तुमचं व्यवस्थित झालं पाहिजे. त्यामुळे पाणी साठवायचा आत्ताच विचार करा. त्यानंतर नाशिकला पाऊस ठीकठाक होईल. धुळे, नंदुरबारच्या काही भागात पाऊस या ठिकाणी पडेल. पण आता तुम्ही पाऊस टाकाटकी त्या ठिकाणी पाणी जे आहे तर ती तुम्हाला कटाकटीनेच वापरावं लागेल. सर्वात मोठी आता काळजीची दडदडणारी बातमी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर पासून ते नांदेड पट्ट्याकडे लातूर पट्ट्याकडे जोरदार आहे. या ठिकाणी पेरणीनंतर जुलैच्या अखेरीस पाऊस या ठिकाणी आता थोडा विश्रांती घेण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आल्या. इथल्या जमिनीची लहान मोठी या ठिकाणी तुकडे जे आहेत तर ती तहानलेली असेल आणि तुम्हाला ऐन ऑगस्टमध्ये पावसात या ठिकाणी दडी मारण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. त्यामुळे पाणी या सुद्धा जिल्ह्यामध्ये आता तुम्ही साठवणूक करून ठेवायचं सांगितलंय. सुरुवातीला मान्सून पाऊस दणक्यात जोरदार पडेल. मुख्य हंगामात 60% या ठिकाणी पावसाची तूट राहू शकते. याचा अर्थ असा की आपल्याला पावसाच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब इथून पुढे ठेवावा लागू शकतो. सुरुवातीचे 2 महिने पाऊस चांगला राहील म्हणून या ठिकाणी बेसावध राहू नका, हवेत जाऊ नका. पावसाच्या पाण्याचं या ठिकाणी साठवणूक जी करून ठेवल्या तुम्ही तर ती व्यवस्थित पाणी ऑगस्ट पर्यंत साठवून ठेवा. कारण एल निनो असा या ठिकाणी सक्रिय होतोय, ज्यामुळे आता मागच्या वर्षासारखी परिस्थिती यावेळी नाही आहे. आपल्या मातीतील सोनं आपण नक्कीच पिकवू शकतो, परंतु या ठिकाणी आबाळाच्या पावसाची तडजोड करू शकत नाही. 2025 या मागच्या वर्षी पाऊस पडला, परंतु यावेळी परिस्थिती या ठिकाणी पूर्णपणे वेगळी असल्याचं पाहायला मिळतंय. आपल्या नियोजनाशी या ठिकाणी आपण तयारीत राहायचं आहे. बघा, बळीराजाचा अंदाज कोणी सांगू शकत नाही. मागच्या वर्षी इतका पाऊस पडेल असं कोणाला सुद्धा वाटलं नव्हतं, परंतु पाऊस पडला. परंतु यावेळी
त्यावेळी तर आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस आता त्या ठिकाणी आता कमी पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तुम्हाला आतापर्यंत जो अंदाज सांगितला तर हा एक अंदाज या ठिकाणी आहे, ही एक शक्यता आहे। त्यामुळे तुम्हाला शेती पिकाचं नियोजन करणार असाल किंवा या ठिकाणी अंदाज लावून असाल तर विचारपूर्वक लावा सांगण्यात आले। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।